आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर अवनीला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, एकदा माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा. असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली. पाणावलेल्या डोळ्यांनी काहीही न बोलता अवनीची आई रमाबाई खोलीबाहेर आल्या. शेवटी तिच्या या परिस्थितीला रमाबाईच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. अवनीच्या मनात कोणी दुसरी तर नाही हेही जाणून घेतले नाही. अवनीने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की तिचं अक्षतवर प्रेम आहे, पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. अक्षत आणि अवनी एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. अक्षत अवनीसोबत दिसताच रमाबाई त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की बिचारा घाबरून जायचा. अवनीवर प्रेम आहे हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो अवनीचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्न पाहायची. निलेश चांगला मुलगा आहे, आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला याचा तुला आनंद व्हायला हवा, नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात? अवनीचे वडील मनोहर यांनी रमाबाईंना सांगितले. मात्र अवनी मनापासून लग्नासाठी तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आई वडिलांची पसंती आणि समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून अवनीने जड अंतकरणाने लग्नाला होकार दिला. तिला आई वडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवा तेवढा हुंडा मिळाला. आमची मुलगी एकुलती एक आहे, आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आत्ता लगेच दिले तरी काय फरक पडणार, असा विचार करून मनोहर आणि रमाबाई त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात मुलीचे लग्न ठरवून मनोहर यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे लोक कौतुकाने म्हणत. काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून अवनी सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की अक्षत एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःचेच डोळे पुसत होता. सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूंप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहत होती. निलेश येताच अवनीचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वतःला सावरले. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर, तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल. क्षणभर अवनी सुन्न झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले हे ऐकून अवनीच्या मनावर मोठा आघात झाला. जाणून बुजून तिला असे का फसवण्यात आले, तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला, असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. अवनीने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली. सकाळी आंघोळ झाल्यावर ती मोठ्यांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला याचा जाब विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे हेच तिला सुचत नव्हते. कारण रिसेप्शनच्या वेळी निलेश असा काही वागत होता जसे की त्याची पहिली रात्र खूपच छान गेली होती. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. अवनीला असे वाटले की कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल. पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल. एका चांगल्या पतीप्रमाणे निलेश तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की तुम्ही अवनीची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे मनोहर आणि रमाबाई यांना धन्य झाल्यासारखे वाटले.
खरे काय आहे हे त्यांना कुठे माहीत होते. ते फक्त अवनीलाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुडत होती. सासरी येऊन अवनीला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसात एकदाही निलेश अवनीच्या कधीच जवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे 2 शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडते आणि ती इतकी शांत का आहे हेच तिला समजत नव्हते. निलेशने विश्वासघात केलाय हे ती सर्वांना का सांगत नव्हती, पण सांगणार तरी काय आणि कोणाला, असा विचार करून ती गप्प होती. एकदा झोपेतच अवनीला असे वाटले की कोणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित निलेश असेल, असा तिने विचार केला. पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती, त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती निलेश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपड्यांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. तुम्ही इथे माझ्या खोलीत काय करता इथे बाबा, असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र निलेशच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अवनीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की तिचा सासराच तिच्यासोबत. मी तुमची सून आहे, मग तुम्ही माझ्यासोबत असे? प्रचंड घाबरलेली अवनी अडखळत बोलत होती. सून? मोठ्याने हसत तो म्हणाला. तुला माहीत नाही का माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे. हे ऐकून अवनीला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, वेड्यासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्लीये का? तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. तो अवनीच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत अवनीने दरवाजा उघडला. समोर निलेश आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा. खूप झाला उंदीर मांजराचा खेळ. नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसार घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होतंय ते होऊ दे. सासूच्या तोंडून हे ऐकून अवनीला काहीच सुचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल असे वाटले तिला. कसेबसे स्वतःला सावरत ती म्हणाली, म्हणजे तुम्हालाही माहीत आहे की तुमचा मुलगा? हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले. नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती. पण मीच का? ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा ना, रागाने अवनी म्हणाली. तुम्हाला काय वाटते, मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे हे सर्वांना सांगेन. संपूर्ण रात्र अवनी बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, हे बघ सुनबाई, जे घडतंय ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे. हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल अवनीला तिरस्कार वाटू लागला होता. अवनीकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही अवनीला तेच ऐकायला मिळाले आणि तिला खूप मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षड्यंत्र होते हे आता तिच्या लक्षात आले होते. लग्नाला 3 महिने झाले होते. या 3 महिन्यात असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनांध नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वतःला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा अवनीशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा अवनीवर खूप जीव आहे, म्हणूनच ते ती कुठेच पाठवू शकत नाहीत असे ते अवनीच्या वडिलांना भासवायचे. आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे असे वाटून मनोहर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव अवनीला धोक्यात घालायचा नव्हता, म्हणूनच ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली.
जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले, ती ओरडत होती, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने दरवाजा उघडून सर्व आत आले. त्यांची नजर चुकवून अवनी पळून गेली. आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि रमाबाई यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेड्या मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले. त्यामुळे विश्वासघात तर अवनीच्या आईवडिलांनी केला आहे. हो का? असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही याची तपासणी तुम्ही करा, आणि आमची मुलगी वेडी आहे का याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले, आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की मी काय करू शकतो. मोठ्यात मोठ्या न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला तर फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही. असे सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांचे असे बोलणे ऐकून निलेशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर ते होतेच, त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही, घाम पुसत निलेशच्या नराधम बापाने सांगितले. त्यांना वाटू लागले की हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रू जाईलच, शिवाय शिक्षा होईल. निलेशच्या घरच्यांनी खूप विनवण्या केल्या. जे हवे ते घ्या, पण पोलिसांकडे जाऊ नका. पोलीस कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये असा विचार करून मनोहर शांत झाले. मात्र निलेशने लवकरात लवकर अवनीला घटस्फोट द्यावा अशी अट त्यांनी घातली. दुसरा मार्गच नव्हता, त्यामुळे निलेशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच अवनीला घटस्फोट मिळाला. आता अवनी स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची. नीट खात नव्हती, कुणाशी बोलत नव्हती. मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाची बरी वाईट तर करून घेणार नाही ना? असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि रमाबाई यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते. अवनीने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हते. शेवटी त्यांनी विचार करून अक्षतची अवनीशी भेट घडून आणली. अक्षत अवनीला भेटायला घरी आला. थोडेसे संकोचपणे अक्षतने विचारले, कशी आहेस अवनी? तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मला विसरलीस का? अगं, मी अक्षत आहे, अक्षत. आठवते का? तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही अवनी गप्पच होती. अक्षत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चुकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. अवनी मात्र भकास नजरेने पाहत होती. तिची अशी अवस्था पाहून अक्षतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, अवनी, तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वतःला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागलेत त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना. तर मग मी काय करू? मी तेच केले ना जे माझ्या आईवडिलांनी सांगितले, पण मला काय मिळाले? डोळे पुसत अवनीने विचारले. तिचे बोलणे ऐकून रमा हुंके देत रडू लागल्या. अक्षत तिला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. अवनी, आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ, तुझ्यासमोर तुझे सुंदर जग आहे. अक्षतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की अवनी, अजूनही मी तिथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे, जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे. अवनी, मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळून टाकेन. अक्षतच्या छातीवर डोकं ठेवून अवनी ओक्साबोक्षी रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख घळाघळा डोळ्यातून ओघळत होते. मनातले दुःख अश्रुवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी, यासाठी अक्षतने तिला मनसोक्त रडू दिले.
बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि रमाबाई यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू उघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते.